घर हा मंदिर, स्वयंपाक हा माझा पूजाविधी, प्रत्येक कामात दिसतो प्रेम, मायेचा लहुजा, शुद्धी, धावपळ जरी असली तरी चेहऱ्यावर हास्य माझं. गृहिणी असणं हे भाग्य आणि माझीच खरी ओळख. तर संध्याकाळची सुरुवात झालेली आहे बघा मैत्रिणींनो. तर मेहनतीचा सुंदर क्षण, दिवसभराची धावपळ संपली आणि संध्याकाळ झाली. आज आपल्या स्वास्थ्य लक्षात घेता काही खास बनवलं आहे आपल्या घरासाठी. तर चला बघूयात. आज आपण म्हटलं जवसाची अशी पौष्टिक चटणी करून घेऊयात. तर हे बघा मैत्रिणींनो, आज आमच्या आई आलेल्या होत्या गावाकडून. तर म्हटलं चला त्यांच्याकडनं आपण छान असं जवस वगैरे त्यांनी आणलं होतं येताना गावाकडनं. मग म्हटलं आता त्याची चटणी वगैरे आपण करून घेऊया. तर मग त्या म्हटल्या की तू मला निवडून वगैरे दे. तर तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला. मग मी ते निवडून वगैरे दिलं त्यांना, लसूण वगैरे सोलून दिला मैत्रिणींना. आणि मग त्या म्हटल्या आणि इकडं मी भाजून घेते म्हटलं त्याला. म्हटलं ठीक आहे मग. तर हे बघा त्यांनी असं छान असं कढईमध्ये तडतड उडूस तर त्याला भाजलं मैत्रिणींनो. ते कच्चं नाही ठेवलं असं. ते जर कच्चं राहिलं तर आपल्याला दाताला चिटकतं बघा ते आणि मग नाही खाऊ वाटत. आणि थंडीमध्ये म्हणतात ना असं खावं म्हणून, हिवाळ्यामध्ये चटणी जवसाची, दही वगैरे टाकून वरती खूप छान लागते बघा मैत्रिणींनो. ज्यांच्या तोंडाला चव वगैरे नसेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून बघा मैत्रिणींनो. आणि ते खा तुम्ही, इतकी छान टेस्ट लागते ना, त्याची वेगळीच टेस्ट येते बघा. तर हे बघा असं जवस छान असं त्यांनी भाजून घेतलं. तर बघा गडबडीने त्यांच्या हातातून मिठाचा डब्बाच निसटला. तर असो आता, म्हणतात ना वय होईल तसं तसं माणसाला सुधरतही नाही म्हणून. तर हे बघा त्यांनी मग त्याच्यामध्ये तिखट वगैरे टाकून घेतलं. थोडंसं तेल पण सोडून घेतलं का तर ती कोरडी कोरडी होऊ नये म्हणून. कोरडी होत नाही मैत्रिणींनो मध्ये जर तेल टाकलं तर. तर तुम्ही पण थोडंसं तेलमध्ये सोडून त्याला असं छान असं भाजून घ्या. आणि त्याच्यावरच तिखट मीठ टाकायचं मैत्रिणींनो आणि लसूण टाकायचा. तर हे बघा त्याचा स्मेल तर इतका छान येत होता मैत्रिणींनो, सगळ्या घरामध्ये असं म्हणजे लसूण, तिखट, मीठ आणि त्यातनं परत जवस भाजलेलं खमंग असा सगळीकडे स्मेल सुटला होता बघा. तर हे पहा किती छान दिसत होती ती चटणीला, कलर पण इतका सुरेख आला होता लाल लाल. तर मैत्रिणींनो हिवाळ्यामध्ये जवस हे खाणं खूप चांगलं असतं, शरीरासाठी पौष्टिक असतं. आणि जवस परत आपण बडीशोप आणि धनिया डाळ, तीळ असं पण तुम्ही जेवण झाल्याच्या नंतर हे पण तुम्ही खाल्लात की आपलं म्हणजे वेट लॉस होण्यास पण मदत होते. आणि जवस पण तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये घेतलात तर आपलं वेट कमी होतं बघा. तर तुम्ही ट्राय करून बघा मैत्रिणींनो. मग माझे भांडे वगैरे राहिले होते लावायचे, ते दुपारी घासलेले भांडे होते, पाणी वगैरे त्याचं नितळून गेलं होतं. तर म्हटलं चला भांडे वगैरे लावून घेऊयात. आणि मैत्रिणींनो आज आमचा होता बाजार, भाजीपाल्याचा दिवस होता. तर म्हटलं आम्हाला आज भाजीपाला पण आणायला जायचं होतं. मग असं पटपट म्हणजे कामाची धावपळ सुरुवात होती बघा मैत्रिणींनो. आणि संध्याकाळ झाली म्हटलं की मग तर म्हणजे गडबडच असते बघा. मुलं क्लासवरनं यायचे आणि मग स्वयंपाक वगैरे करायचा त्यांना जेवण्यासाठी. सकाळी टिफिन घेऊन गेलेले असतात, दुपारी काहीतरी खातात बघा आल्याच्या नंतर. मग हे बघा आम्ही झटकन गेलो आणि पटकन आलो मैत्रिणींनो भाजीपाला घेऊन. दोघी पण गेलो आणि दोघी पण पटपट काय लागेल ते पटकन घेऊन आलो. आणि इतक्या झटकन गेलो भांडे वगैरे लावले की आणि पटकन आलो बघा घरी. आणि मग हे बघा छान अशा ताज्या ताज्या मस्त स्वच्छ आम्ही भाज्या घेऊन आलो होतो. तर फ्रेश अशा हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या खूप छान मिळतात बघा, फ्रेश फ्रेश. पावसाळ्यामध्ये पण अशा पालेभाज्या मिळत नाहीत मैत्रिणींनो शक्यतो. तर हे बघा मग आम्ही गाजर वगैरे आणले होते. जे सिजनेबल आहेत भाज्या त्याच खाव्यात बघा, ज्या त्या वेळेमध्ये त्याच भाज्या छान लागतात. आता हे गाजर ना एरवी पण भेटू लागलेत, म्हणजे की उन्हाळ्यामध्ये पण आणि पावसाळ्यामध्ये पण. पण तेव्हा त्याला अशी म्हणजे जितकी हिवाळ्यात त्याला चव असते तितकी त्याला एरवी त्याला चव नसती बघा. ते असे पांचटच लागतात. मग त्यामुळं ज्या सीझनमध्ये जी भाजी मिळते त्याच सीझनमध्ये ते भाज्या खाव्यात बघा. तर हे बघा आम्ही एवढ्या सगळ्या भाज्या घेऊन आलो होतो. तर अर्ध्या भाज्या काही होत्या आमच्याकडे, टोमॅटो वगैरे फ्रीजमध्ये, म्हणून ह्यावेळेस काही आणल्या नाही. तर हे बघा ते चवळीच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्यातनं परत पालक चुका आणला होता.
हिवाळ्यामध्ये ना पालेभाज्या खूप अशा ताज्या ताज्या टवटवीत असतात बघा. आणि मग म्हटलं पालक चुका हटून हिवाळ्यामध्ये भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो. थोडासा गूळ टाकला की लसणाची फोडणी टाकायची बघा त्याच्यामध्ये, इतकी टेस्ट लागते ना. मग थोडी काही भेंडी आणली होती मुलांच्या टिफिनसाठी लागती म्हणून, वांगे आणले होते, ककडी आणली होती आणि मग गवारीची शेंग माझ्या मोठ्या मुलाला खूप आवडती बघा मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मग गवारीची शेंग पण आणली होती. आणि आई आमच्या अशा तिकडे तोंड करून मेथीची भाजी निवडत होत्या बघा. तर मी इकडून कॅमेरा सुरू केला होता, त्यांना माहितीच नाही. तर आम्ही दोघीजणी असं गप्पा मारत मारत आपल्या गावाकडच्या थोड्याफार अशा प्रकारे भाज्या मग मी सगळ्या एकीकडे केल्या, सगळ्या एकत्र झाल्या होत्या पिशवीमध्ये. मग म्हटलं चला सेपरेट करून घेऊया आणि मग सेपरेट करून घेतल्या बघा. लिंबू आणले होते छान असे फ्रेश, त्याचं आम्हाला लोणचं घालायचं होतं. हिवाळ्यामध्ये लिंबू छान भेटतात आणि मग त्याचं लोणचं पण खूप हेल्दी असतं. जितकं आपण आंबट खाताल तितकं आपल्या हेअरफॉलसाठी छान असतं बघा. त्यामुळं शक्यतो आपण आंबट हे खाल्लं पाहिजे जेवणामध्ये थोडं तरी, म्हणजे आपले हेअरफॉल होत नाहीत बघा मैत्रिणींनो. तर मग अशा प्रकारे मी भाज्या सेपरेट करून घेतल्या बघा. मग म्हटलं आता हिरव्या पालेभाज्यांना पाणी मारलेलं होतं, तर म्हटलं असं पेपरवरती पसरून द्यावं आणि सेपरेट करून त्याला. आमच्याकडे असं पाव-पाव किलोवरती भाज्या मिळतात बघा मैत्रिणींनो. कुठे-कुठे ना जुडीवरती मिळतात, ₹10 जुडी, ₹5 जुडी. तर आमच्याकडे ना पाव किलोवरच मिळतं काही पण. पालक पण पाव किलोच. पुन्हा हे बाकीच्या पण भाज्या, मेथी पण पाव किलो, कोथिंबीर पाव किलो, अशा पालेभाज्या सगळ्या पाव-पाव किलोवरच मिळतात बघा मैत्रिणींनो. तर हे बघा मग मी अशा प्रकारे स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, म्हणजे की आपलं आठवड्याभराचं म्हणजे काम कमी होतं बघा. आपण ज्यावेळेस भाज्या वगैरे सगळ्या स्वच्छ धुवून वगैरे फ्रीजमध्ये ठेवतो, तेव्हा ते प्रत्येक वेळेस धुवा-धुवी करायची आणि मग स्वयंपाक बनवायचा, ह्याच्यातच वेळ जातो, पटकन स्वयंपाक होत नाही. म्हणून आम्ही अशा भाज्या वगैरे अगोदरच धुवून ठेवून देतो. तर हे बघा आई आमच्या अशा भाकरी करत होत्या एकीकडे. म्हटलं तू भाज्या धुवून घे, तोपर्यंत मी भाकरी करून घेते. म्हटलं ठीक आहे. मग मुलं म्हणले मम्मी आज कांद्याची पात टाकून छान असं बेसन कर म्हटले आणि तडका कर वरती. तर म्हटलं ठीक आहे. मग बेसन भाकरी खायची इच्छा झाली होती. म्हटलं चला. मग हे बघा मी असं तेल वगैरे टाकून घेतलं कढईमध्ये. पात ते कांदा, हिरवी मिरची आणि हे कोथिंबीर वगैरे चिरून घेतली मैत्रिणींनो मी. आणि म्हटलं चला आता आपण अशा प्रकारे त्याला तडका मारून घेऊया. तर हे बघा मग मी तेलामध्ये मोहरी वगैरे टाकली. मोहरी छान अशी कडकडली की मग त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घेतले. कांदा टाकला. कांदा पण आता छान असा लाल होईपर्यंत म्हटलं त्याला फ्राय करावा. आणि एकीकडे दूध ठेवलं होतं बघा गरम करायला. आमचं दूध हे संध्याकाळी येतं, मामा संध्याकाळी घेऊन येतात. मग म्हटलं चला असं स्वयंपाक करत करत आमच्या चालू होत्या काही अशा घरगुती गप्पा गोष्टी. आणि मग आमचा संध्याकाळचा मेनू आज म्हणजे बेसन आणि भाकरीचा होता. परत जवसाची चटणी, मस्त असं सुगंधित संध्याकाळचा स्वयंपाक सुरू होता बघा मैत्रिणींनो. गरम भाकरी आणि पात टाकून बेसन तडका मस्तपैकी. तर तुम्ही काय केलं होतं संध्याकाळी जेवणासाठी सांगा. तुम्ही पण अशा पद्धतीने बेसन करून बघा मैत्रिणींनो, खूप छान लागतं ते. साधं आणि सिंपल आणि खायला पण चविष्ट लागतं बघा. आणि त्यानंतर मग आमच्या असं सुरू होती धावपळ संध्याकाळची कामाची. तर तुमची पण असते का मैत्रिणींनो अशी. परत मुलांना काही होमवर्क वगैरे करायचा होता. तर म्हटलं ठीक आहे आता जेवण वगैरे करून घ्या आणि मग होमवर्क ते करून घ्या म्हटलं तुम्ही पण. मग म्हटले हो. मग हे बघा पातेल्यात छान असं पाणी सुटलं होतं आणि मग म्हटलं त्याला छान असं मी हलवून घेतलं मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही माझा ब्लॉग कुठून पाहत आहात. मला नक्की आवडेल तुमच्याशी मैत्री करून घ्यायला. आणि माझ्या म्हणजे ब्लॉगला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या पण नवनवीन मैत्रिणी माझे व्हिडिओ पाहतील व त्यांना पण नवीन नवीन टिप्स अशा बघायला भेटतील. तर मैत्रिणींनो हे बघा छान अशी पाण्याला उकळी सुटली होती. तर मग मी आता त्याच्यामध्ये बेसन टाकून मस्तपैकी त्याला हटवून घेत होते.
एकीकडे दुसरी कढई ठेवली होती छोटी, दुसरीकडे तडका टाकून. तर तुम्ही पण असंच बेसन करतात का मैत्रिणींनो? म्हणजे की वरतून तडका बघा, मी अगोदरच तेल कमी टाकलेलं होतं, कारण की मला वरून टाकून खायला तडका करायचा होता. ते खूप छान लागतो मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मग हे बघा, अशा पद्धतीने बेसन छान असं म्हणजे वाफत होतं. मग मी तिकडे तेल वगैरे टाकून घेतलं आणि मग म्हटलं त्याला पण तडका वगैरे करून घेऊया. माझ्या मुलांना अशा पद्धतीचा तडका खूप आवडतो मैत्रिणींनो. तर हे बघा, मग मी तडका करून घेतला. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे, मोहरी, लाल तिखट वगैरे टाकून घेतलं एका साईडला आणि मग मग माझी मुलं पण म्हटले, "दे मम्मी लगेच जेवायला गरम-गरम." असं. तर किती पण केलं तरी बघा मैत्रिणींनो, घराची चव म्हणजे प्रेमाची मात्रा आणि दिवसाची दिवसाची थकवा घालवणारी प्लेट म्हणजे गृहिणीच्या हाताची चव म्हणजेच घरात आनंदाचा महाप्रसादच ना. मग माझा साधा सिंपल असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.